शिक्षकासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट. वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 साठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. पण फॉर्म भरताना या चुका केल्या तर तुमची नोंदणी रद्द होऊ शकते. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 साठी काही महत्त्वपूर्ण सूचना आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण पाहूया त्या सूचना कोणकोणत्या आहेत. तर नोंदणी ही फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करायची आहे. इतर कोणत्याही लिंकवर विश्वास ठेवू नका. प्रशिक्षणासाठी पात्र होण्यासाठी ठराविक सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. वरिष्ठ श्रेणीसाठी 12 वर्ष आणि निवड श्रेणीसाठी 24 वर्ष. आणि हा जो काही सेवा कालावधी आहे तो 30 एप्रिल 2026 पर्यंत ग्राह्य धरला जाईल. नोंदणी निश्चित तारखेत करावी. तारीख संपल्यावर कोणत्याही प्रकारची एक्सटेन्शन मिळणार नाही. संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. प्रशिक्षण वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय याकरिता. नोंदणी करण्यापूर्वी SOP म्हणजेच सूचना पुस्तिका नीट वाचणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची सर्व माहिती स्कूल पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती असल्यास अडचण येऊ शकते, जसे की तुमचं नाव, शाळा तारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID इत्यादी. तसेच नोंदणी करताना तुम्हाला ईमेल ID व मोबाईलवर OTP व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर सुरू असावा. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमची नोंदणी रद्द होऊ शकते. तसेच प्रशिक्षणासाठी 2000 रुपये शुल्क भरावा लागेल. आणि ही जी काही पेमेंट आहे ती फक्त ऑनलाईन म्हणजेच UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारेच करायची आहे. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे अपडेट राहावी. MAA.ac.in या वेबसाईटला ओपन केल्यावर आपल्याला प्रशिक्षणाचा टॅब दिसेल. प्रशिक्षणाचा टॅब दिसल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काही महत्त्वाच्या सूचना आहेत, तसेच काही व्हिडिओ आहेत आणि SOP आहेत. ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि मग आपल्याला पुढे जायचे आहे. आता पुढे गेल्यावर आपल्याला इथं 2 प्रकारच्या गोष्टी दिसून येतील. एक आहे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण आणि दुसरं आहे निवड श्रेणी प्रशिक्षण. आता मी वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाला क्लिक करतो. मग सुरुवातीला आपल्याला एक शाळेत ID टाकायचा आहे आणि आपला जो काही शाळेत ID आहे त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला टाईप करायचा आहे. आणि पुढे जाऊन प्रविष्ट करा या ठिकाणी आपल्याला प्रेस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ईमेल ID दिसेल, तर आपला ईमेल ID टाका आणि सेंड OTP असं म्हणा. तुम्हाला जो OTP येईल तो OTP ईमेल ID वरचा त्या ठिकाणी टाका आणि OTP व्यवस्थित सबमिट करा. OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुली आल्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTP वर क्लिक करा. आलेला OTP योग्य त्या रकान्यामध्ये टाका आणि त्या ठिकाणी सुद्धा OTP व्हेरिफिकेशन कंप्लीट करा. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती दिसून येईल, जसे की लिंग, पदनाम, UDAS क्रमांक, त्यानंतर शिक्षण, शाळेचे नाव, जन्मदिनांक, नियुक्ती दिनांक, जिल्हा, तालुका, व्यवस्थापन, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित दिसून येतात. आता त्याखाली आपल्याला आपले जे संपूर्ण नाव आहे ते देवनागरी लिपीमध्ये टाकायचे आहे. नाव व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये हवे आहे हे विचारेल. इथे एकूण तुम्हाला 3 भाषा दिसून येतील, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. तर तुम्हाला जी योग्य भाषा वाटेल ती भाषा तुम्ही निवडा. त्यानंतर आता या ठिकाणी प्राथमिक इयत्ता. आता प्राथमिक इयत्ता म्हणजे काय? इयत्ता 1ली ते 8वीचे सर्व शिक्षक. दुसरा आहे माध्यमिक इयत्ता. माध्यमिक म्हणजे इयत्ता 9वी 10वी. उच्च माध्यमिक इयत्ता 11वी 12वी. आणि त्यानंतर अध्यापक विद्यालय म्हणजे जे काही D.Ed B.Edला शिकवणारे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्याकरिता त्या गोष्टी आहेत. आता प्राथमिक इयत्तेला आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा आपल्याला कसल्याही प्रकारचे खाली 2 रेडिओ बटन येणार नाहीत. परंतु माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय जेव्हा आपण या
टॅबला क्लिक करू तेव्हा आपल्याला खाली 2 प्रकारची माहिती येते. एक आहे आपण कला शिक्षक आहात का, दुसरं आहे आपण क्रीडा शिक्षक आहात का. जर आपण असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. तसेच खाली एक रेडिओ बटन येईल. वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून मला ते मान्य आहे. तर अशा त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पे आणि सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन दिसून येत आहेत. तर क्रेडिट कार्ड आहे, EMI आहे, नेट बँकिंग आहे आणि इतर ऑप्शन आहेत. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची पेमेंट करू शकता. आपल्याला एकूण 2,000 रुपये पेमेंट प्रशिक्षणाची जी काही फीस आहे ती 2,000 रुपये आहे आणि ती आपल्याला पेमेंट केल्यावर जे काही स्लिप येते तर ती जी काही स्लिप आहे ती आपल्याला व्यवस्थित जपून ठेवायची आहे. लगेच आपण त्याला बॅग जायचं नाही, कारण की बॅग गेल्यावर कधी आपल्याला ते पेमेंट फेल दाखवू शकते. तर याच्यामधलं महत्त्वाचं म्हणजे नोंदणी क्रमांक तो आपल्याला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे आणि आपल्याला ते डाउनलोड PDF डाउनलोड करायचे आहे आणि त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे काही प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाची माहिती आपल्याला काळजीपूर्वक भरून आपल्याला आपलं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे. अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला या ऑनलाईन नोंदणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.